नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, मानवी शरीर आणि बाहेरचे वातावरण, आपल्या सभोवतालचे वातावरण याचा खूप जवळचा संबंध असतो. बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा बदल होतात त्यावेळेला त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या शरीरावर घडत असतो. तापमानामध्ये होणारे चढ उतार, पावसाळा, हिवाळा, थंडी, ऊन, वादळ, त्याचबरोबर वातावरणामध्ये होणारे जे चेंज आहेत त्याचा शरीरावर परिणाम होतो आणि वेगवेगळ्या आजारांना आपण कारणीभूत होतो किंवा शक्यता असते आजार होण्याची. साधारणपणे वातावरणामध्ये जे बदल होतात त्याला आपण ऋतुमान किंवा ऋतू असं म्हणतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे 3 ऋतू साधारणपणे आपल्या सभोवती असतात. परंतु मराठी कॅलेंडरनुसार जर विचार केला तर 6 ऋतू आहेत: शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. आणि आता ऑक्टोबर महिना सुरू होतच आहे. साधारणपणे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये शरद ऋतू येत असतो. शरद ऋतू म्हटलं की वातावरणामध्ये जो चेंज होतो त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये असणारा उन्हाळा म्हणजेच हीट आणि रात्रीच्या वेळेला असणारी शीतलता असं जाणवतं. आणि त्यामुळे हे विरुद्ध वातावरण किंवा हे विरुद्ध टेम्परेचर हे बऱ्याच वेळेला रोग होण्यासाठी कारणीभूत असतं. त्यामुळे शरद ऋतूमध्ये कशा प्रकारे काळजी घ्यावी, शरद ऋतू आणि ऑक्टोबर हीटचा काय संबंध असू शकतो, तसेच शरद ऋतूमध्ये कसा आहार विहार असावा, या सगळ्यांची सविस्तर चर्चा आज आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा आपला विषय आहे शरद ऋतू, ऑक्टोबर हीट आणि घ्यावयाची काळजी. प्रेक्षक हो, विषय पुन्हा एकदा सांगते: शरद ऋतू, ऑक्टोबर हीट आणि घ्यावयाची काळजी. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्राची दळवी मॅम. नमस्कार मॅम. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, मॅमचे याच्या अगोदरही आपल्या प्रोग्राममध्ये बरेचसे आपल्या वाहिनीवरती बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत. तरीसुद्धा मॅमचा मी एक छोटासा परिचय करून देते. डॉक्टर प्राची दळवी मॅम ह्या सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. मॅमनी MD ही पदव्युत्तर पदवी व PhD ही पदवी प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन या विषयामध्ये म्हणजे स्वस्थ वृत्त या विषयामध्ये केलेली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे होणारे आजार, त्याचप्रमाणे त्यांची चिकित्सा व योगा यामध्ये मॅमनी विशेष प्रावीण्य मिळवलेले आहे. मॅम सध्या BR हरणे आयुर्वेद मेडिकल कॉलेज वांगणी येथे स्वस्थ वृत्त या विषयामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट या पदावर कार्यरत आहेत. तर प्रेक्षक हो, आजचा विषय तुम्हाला कळालेलाच आहे. आपल्या पाहुण्यांचीही ओळख झालेली आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. आणि आजचा आपला विषय आहे शरद ऋतू, ऑक्टोबर हीट आणि घ्यावयाची काळजी. मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. ज्यावेळेला आपण जीवनशैलीचा विचार करतो किंवा एक हेल्दी लाईफस्टाईलचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला साधारणपणे दिनचर्या, ऋतुचर्या ह्या गोष्टींचा खूप महत्त्व आहे ह्या गोष्टींचं. तर आरोग्य आणि आयुर्वेद याबद्दल मॅम आपण काय सांगाल? बरं, आयुर्वेदामध्ये आरोग्याची स्वस्थ व्यक्तीची व्याख्या समदोषः समाग्निश्च समदोषः समाग्निश्च मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. याचा अर्थ असा आहे की ज्याचे दोष साम्यावस्थेत आहेत. दोष आपल्याला सगळ्यांना कदाचित माहिती असतील. वात, पित्त, कफ हे त्रिदोष आहेत आणि याच्या अवस्था जर वर खाली झाला किंवा याचा बॅलन्स शरीरातला बिघडला तर व्याधी होतो, असं आयुर्वेदाचा एक सिद्धांत आहे. तर हे साम्यावस्थेत असणं, तुमचं डेफिकेशन किंवा जी काही मलमूत्र विसर्जनाची क्रिया आहे ती योग्य असणं, तुमचं मन, आत्मा आणि इंद्रिय ही प्रसन्न अवस्थेत असणं म्हणजे तुम्ही स्वस्थ आहात असं मानलं जातं आयुर्वेदामध्ये. तर आता हे स्वस्थ राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे त्रयोपस्तंभ आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. त्रयोपस्तंभ म्हणजे कोणते? तर एक सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा आहार, त्याच्यानंतर तुमची झोप,
त्याच्यानंतर ब्रह्मचर्य म्हणून म्हणजे आपण एक सेक्शुअल लाईफ म्हणू शकतो. हे प्रमुख 3 उपस्तंभ सांगितलेत आयुर्वेदाचे. आणि त्याला जोडून तुमचं डेली एक्सरसाइज म्हणजे व्यायाम तुम्ही कशा पद्धतीने आणि किती करता, आणि त्याला जोडून न वेगान धारयेत. न वेगान धारयेत याचा अर्थ की आपले जे नॅचरल अर्जेस आहेत, जसे मलाचा वेग येतो आपल्याला, मूत्राचा वेग येतो, शिंकेचा वेग असतो, अश्रूचा वेग सुद्धा सांगितलाय, खोकल्याचा वेग, हे जे नॅचरल अर्जेस आहेत त्याला रोखणं हे सुद्धा रोगांना उत्पन्न करण्याचा एक हेतू मानला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं, आणि सर्कॅडियन रिदम म्हणून एक असतं, म्हणजे शरीराचं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं, म्हणजे तुम्ही किती वाजता झोपलं पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या वेळी काही एन्झाईम सिक्रेट होतात किंवा कोणत्या वेळेला जास्त कॉन्सन्ट्रेशन असतं, कोणत्या वेळेला तुमचा डायजेस्टिव्ह पॉवर किंवा म्हणजे पाचकाग्नी जो आहे तो जास्त जागृत झाला, त्या पद्धतीने जर आपण आपलं राहणीमान ठेवलं तर शक्यतो आपण रोगांपासून लांबच राहतो. तर पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार. असं म्हटलं जातं की अ मॅन इज व्हॉट ही ईट्स, म्हणजे आपण जे काही खातो त्याप्रमाणे आपण आपलं शरीर बनत जातं. फक्त खाणं म्हणजे जे काही खातो याला महत्त्व नसून तुम्ही कधी खाता, किती मात्रेत खाता ह्याला सुद्धा तितकंच महत्त्व, आणि काय खाता. म्हणजे फक्त कॅलरी आपण बघत नाही आयुर्वेदामध्ये, तर त्या प्रत्येक ज्या भाज्या आहेत किंवा जी काही कडधान्य आपण खाणार आहोत, काही डाळी खाणार आहोत, ह्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. मग आपल्यासाठी जे काही योग्य आहे त्याचा आहारामध्ये आपला समावेश असणं, किंवा आपल्याला किती भूक लागते, म्हणजे एखाद्याची भूक 4 पोळ्यांची असेल, एखाद्याची 2 पोळ्यांची असेल, त्याला अनुसर म्हणजे असं ठोकताळा कुठेही नाहीये, आपल्या प्रकृतीला मानवेल आणि आपण जितकं पचवू शकू. आयुर्वेदामध्ये सांगितलं एक सोपं सिद्धांत आहे की द्वौ भागो पुरयेत अन्नैहि तोयेनैक प्रपुरेत. द्वौ भाग म्हणजे आता समजा आमाशयाचे 4 भाग केले तर त्याच्या 2 भागामध्ये तुमचं सॉलिड फूड पाहिजे. मग तुम्ही जे काही खाता, तुम्ही डाळ खाताय, भात खाताय, चपाती खाताय, तो अर्धा म्हणजे 2 भाग त्याने व्यापले पाहिजेत. 1/4 भाग जो आहे तो लिक्विडसाठी, मग पाणी आहे, ताक आहे, डाळ आहे, सूप आहे, ह्याच्यासाठी लिक्विडसाठी तो एक 1/4 भाग, आणि 1/4 भाग जो आहे तो रिकामी ठेवायला सांगितलं आहे, जेणेकरून जे काही खाणार त्याचं चर्निंग व्यवस्थित होऊन त्याचा आहार रस जो आहे तो व्यवस्थित बनवून त्याचं शरीराला जास्तीत जास्त प्रमाणात पोषण मिळू शकेल. तुम्ही कसे खाता, तर शक्यतो म्हणजे मोबाईल बघत खाताय का टी व्ही बघत खाताय, तर हे असे सगळे प्रकार करण्यापेक्षा पूर्णपणे मन एकाग्र करून जर आपण आहाराचं सेवन केलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि शक्यतो असं म्हणजे मी सर्कॅडियन रिदम जे तुम्हाला सांगितलं, म्हणजे सूर्यास्ताच्या आधी तुमचे मेटाबॉलिझम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने असतं. म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतं तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम एकदम स्लगिश होतं. तर मेट्रो सिटीजमध्ये राहणारे बहुतेक जेवण जे आहे ते रात्री 9, 10, 11, काही 12 वाजता सुद्धा करतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्हाला इतकं रात्र होत असेल तर तुम्ही अगदी हलका आहार म्हणजे सूप घेऊन किंवा डाळीचं पाणी म्हणा किंवा साळीच्या लाया किंवा एखादं फळ असंच खाल्लं पाहिजे जर एवढी रात्र होत असेल तर. आणि शक्यतो असं करायला पाहिजे की आपल्याला जर वेळ होणार आहे तर आपल्याला जे काय आवश्यक आहे त्याचे डबे जे आहेत ते आपण सकाळी निघतानाच आपल्यासोबत कॅरी करायला पाहिजे. साधारण 6 ते 7 हा जो आयडियल पिरियड आपण म्हणू शकतो की रात्रीचं जेवण या वेळेत केलं गेलं पाहिजे. आणि कारण नंतर पुन्हा 3 ते 4 तासाचा आपल्याला तो पचण्यासाठीचा कालावधी मिळतो आणि मग तो साठून नाही राहत, मग वजन नाही वाढत, असा सगळा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जर जेवण करून घेतलं तर तो त्याचा सगळ्यात जास्त चांगला फायदा आपल्याला मिळू शकेल. दुसरा जो पिलर आहे तो आहे निद्रेचा. निद्रा म्हणजे झोप. तर ही झोप सुद्धा आता बहुतांशी लोकांकडे खूप कमी, म्हणजे इन्सॉम्नियाचे पेशंट आपल्याकडे, म्हणजे इन्सॉम्निया म्हणजे झोप ज्यांना येत नाही असे पेशंट खूप वाढीला लागलेले आहेत. त्याचं कारण तर एक तर आहे तर सोशल मीडिया, तुमचा मोबाईल, तुमचा TV, 24 तास चालणारे प्रोग्रॅम, तर ह्याच्यामध्ये सगळे अडकलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रात्री 10 ते 2 या वेळातली झोप जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण या कालावधीमध्ये, या 4 तासाच्या कालावधीमध्ये शरीर रिपेअर करत असतं. जे काही सेल लेवलचं डिस्ट्रॅक्शन झालेलं असतं किंवा जे काही चयापचयाच्या क्रियेमध्ये हानी झालेली असते शरीराची,
ती या कालावधीमध्ये भरून काढली जाते. त्यामुळे 10 ते 2 ही झोप सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि आत्ता सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लेट नाईट पार्टीज लोक करतात, नाईट शोला जातात पिक्चर बघण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळता आल्या तर आपण चांगल्या हेल्थसाठी आपण एक काय म्हणतो पिलर आपण हे सेट करू शकतो. त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे तुमची सेक्शुअल लाईफ. तर सेक्शुअल लाईफसुद्धा फार महत्त्वाची आहे. आणि त्याच्यानंतर आहे तुमचं एक्सरसाइज. तर एक्सरसाइज हा कमीत कमी तुमच्या तासात दिवसभरातून 1 तास तरी तुमचा व्यायामासाठी काढायला पाहिजे. मग तुम्ही वॉकिंग करा, स्विमिंग करा, कोणाला जिममध्ये जायला आवडत असेल त्यांनी जिममध्ये जा, कोणाला योगाभ्यास करायचा असेल, झुंबा करायचा असेल, जे काही करायचं असेल, कमीत कमी 1 तासाची फिजिकल ॲक्टिव्हिटी. मग काही पेशंट म्हणतात की आम्ही एवढं चालतो, आम्ही ट्रेनचं ब्रिज चढतो, धावतो वगैरे, तर ती एक्सरसाइज नाही, तो तुमचा रुटीन पार्ट झाला. ह्या सगळ्या सोडून अजून 1 तास अतिरिक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे एक्सरसाइज करणं. आणि त्याचा फायदा खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमचं मेटाबॉलिझम जे आहे, जी चयापचय क्रिया आहे, ते व्यायामामुळे खूप जास्त इम्प्रूव्ह होते. आणि म्हणजे जे काही आपण खाल्लेलं अन्न जे असतं ते चांगल्या पद्धतीने पचतं, त्याचा आहाररस चांगला निर्माण होतो आणि त्या आहाररसामुळे शरीराचं पोषण खूप चांगल्या पद्धतीने होतं. 5वा जो भाग सांगितला तो न वेगान धारेत, म्हणजे जे काही नॅचरल अर्जेस आहेत ते न थांबवणं. म्हणजे आता समजा मी काही कामामध्ये आहे आणि मला लघवी लागली आहे, तर मी असं काय प्रत्येक वेळेला लगेच हातातलं काम सोडून जाणं शक्य होत नाही, पण तसंच करायला पाहिजे. जेव्हा आपल्याला शरीर हा सिग्नल, मूत्राचा वेग आला किंवा मलाचा वेग आला, म्हणजे हे शरीराने संकेत दिलेले असतात की शरीरात जे काही टॉक्सिन साठवलं गेलेलं आहे ते शरीरातून बाहेर सोडण्याची वेळ आलेली आहे. तर तो संकेत न ऐकता जर आपण आपलंच काम करत राहिलो तर त्याच्यामुळे जे निर्माण होणारी विषारं आहेत ती पूर्ण शरीरामध्ये पसरतात, प्रत्येक सेल लेवलमध्ये जातात आणि मग दोषांची उत्पत्ती व्हायला सुरुवात होते. प्रामुख्याने आता प्रॅक्टिसमध्ये जर असं बघितलं तर युरिनरी स्टोनचे, किडनी स्टोनचे जे काही पेशंट येतात त्यांना जर तू असा विचारला की बाबा तुम्ही मूत्राचा वेग थांबवता का, म्हणजे हातातलं काम सोडून लगेच जात नाही का, तर प्रामुख्याने उत्तर हे होच येतं. त्यामुळे जर वेगांचं धारण नाही केलं, म्हणजे जे काही अधारणीय वेग आहेत त्या उलटीसुद्धा, म्हणजे स्किन डिझीज होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं एक रिझन असं प्रॅक्टिसमध्ये दिसतं की बाबा छर्दी झाली आहे, 4 चौघांमध्ये छर्दी होते आणि तो वेग अडवला गेला, त्याच्यामुळे तो दोष जे आहेत ते पूर्ण शाखेमध्ये पसरले जातं. शाखा म्हणजे पूर्ण शरीरामध्ये पसरले जातात आणि मग तो स्किन डिझीज उत्पन्न व्हायला सुरुवात होते. आणि अधारणीय वेगसुद्धा आहेत, म्हणजे मनाचे जे दोष आहेत, जसं राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, या दोषांचं धारण करायला सांगितले. म्हणजे हे व्यक्त होऊ नयेत किंवा त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने मात करायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर, आणि अशा पद्धतीने जर आपण आयुष्य आपलं डेली रुटीन ठेवलं तर आपण रोगांपासून खूप जास्त रोग आपल्याला होणार नाहीत. त्याच्यानंतर हे सर्कॅडियन रिदम आहे, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण म्हणजे कधी झोपलं पाहिजे, कधी उठलं पाहिजे, खाण्याची उत्तम वेळ कोणती आहे, जास्तीत जास्त अलर्टनेस कधी कोणत्या काळी असतो, त्यावेळेला बुद्धिजीवांनी तेवढे त्या पद्धतीने ते काम करायला पाहिजे. त्याच्यानंतर ही ऋतुचर्या म्हणजे काय, आता शक्यतो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 ऋतू मानले जातात, पण आयुर्वेदामध्ये ना 6 ऋतू सांगितले. जसं डॉक्टर माने यांनी सांगितलं की शिशिर, वसंत आणि ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत. आता शिशिर, वसंत आणि ग्रीष्म हे आदान काळातले ऋतू आहेत. आदान काळ म्हणजे उत्तरायण जेव्हा होतं, तर त्या उत्तरायणामध्ये काय होतं की निसर्गाकडून शरीराचं बल खेचलं जातं. आणि विसर्ग काळ हा दक्षिणायनाचा काळ आहे, याच्यामध्ये निसर्ग आपल्याला बळ देत असतो. तर शिशिर, वसंत, ग्रीष्म हे आदान काळातले ऋतू आहेत आणि वसंत, शरद आणि हेमंत हे विसर्ग काळात ऋतू. आता आपण वर्षा ऋतूतून शरद ऋतूकडे प्रवेश करतोय, म्हणजे ती ऋतुसंधीमध्ये सध्या आहोत आपण. वर्षा ऋतूमध्ये वाताचा प्रकोप असतो,
शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप असतो आणि वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप असतो. तर ह्या आपण पुढचं जर स्लाइड बघितली तर त्याच्यामध्ये दोष कशा पद्धतीने शरीरामध्ये असतात. म्हणजे एक आयुर्वेदामध्ये सिद्धांत आहे की पिंड ब्रह्मांड न्याय. म्हणजे जे ब्रह्मांडात आहे, जे विश्वात आहे, तसंच आपल्या शरीरामध्ये परिणाम होत असतात. मग आता समजा शिशिर ऋतूमध्ये कफाचा संचय होतो, वसंतात कफाचा प्रकोप होतो. तर वसंतामध्ये कफाचा प्रकोप होतो याचा अर्थ कफाच्या निगडीत जे व्याधी आहेत ते आपल्याला वसंत ऋतूमध्ये प्रामुख्याने शरीरामध्ये आढळतात. तसं ग्रीष्मामध्ये वाताचा संचय असतो, म्हणजे वात शरीरात साठायला सुरुवात होते आणि वर्षेमध्ये वाताचा प्रकोप दिसतो आपल्याला. वर्षा ऋतू चालू झालं की साधारणपणे पाय दुखणं, कंबर दुखणं, हात दुखणं, म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस असे काही जे व्याधी आहेत ते जास्त डोकं वर काढायला लागतात. आणि वर्षा ऋतूमध्ये पित्ताचा संचय होतो, म्हणजे पित्त साठायला लागलेलं असतं. ते शरद ऋतूमध्ये त्याचा प्रकोप आपल्याला दिसतो. प्रकोप होतो म्हणजे पित्ताशी निगडीत जे काही व्याधी आहेत त्या जास्तीत जास्त शरद ऋतूमध्ये किंवा पित्ताचा प्रकोप जेव्हा होतो तेव्हा आपल्याला दिसतात. तर हे व्याधी कोणते कोणते आहेत? म्हणजे शरद ऋतूमध्ये आता आपण सध्या ऋतुसंधीमध्ये आहोत, म्हणजे हा एका ऋतूमधून दुसऱ्या ऋतूमध्ये आपण प्रवेश करत आहोत. तर वर्षा ऋतूमध्ये जे काही आपलं खाणं पिणं असतं तर या ऋतुसंधी एक फोन येतोय, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य सर बदलापूरवरून. हॅलो हॅलो, हा मॅडम, मला डोळे येणे आणि ऑक्टोबर यांचा परस्पर काय संबंध आहे याविषयी काय सांगाल? सर पुन्हा एकदा प्रश्न सांगाल का? तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. डोळे येणे असं आणि ऑक्टोबर याचा परस्पर संबंध काय असू शकतो? डोळे येणं, डोळे येणे म्हणताय का तुम्ही? ओके, धन्यवाद अजिंक्य सर. मॅम, आता हे डोळे येणं म्हणजे उष्णतेचाच एक प्रकार आहे. तर उष्णतेमुळेच डोळे लाल होणं, डोळ्यांना खाज येणं, डोळे चिकटणं असा सगळा जो प्रकार आपल्याला शरद ऋतूमध्ये प्रामुख्याने ऑक्टोबर हीटमध्ये हे पेशंट आपल्याला दिसतात. तर याचा उपाय म्हणजे आपण काय करू शकतो, म्हणजे हे होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून मी सांगते. झाल्यानंतर आपल्याला जे काही आय ड्रॉप्स वगैरे आहेत ते टाकावेच लागतात. पण हे होऊ नये याच्यासाठी काय करायचं, आपण गुलाबजलाच्या पट्ट्या ठेवू शकतो रात्री झोपताना, किंवा दुधाच्या पट्ट्या ठेवू शकतो. डोळ्यावर थंड पाण्याचे फवारे मारू शकतो. आणि एक त्राटक म्हणून योगाभ्यासामध्ये एक प्रकार आहे. त्राटक म्हणजे एक ज्योती किंवा मेणबत्ती लावायची आणि तिथे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. किंवा आईचे एक्सरसाइज असतात, आयबॉल फिरवणं, म्हणजे प्रत्येक डायरेक्शनमध्ये आयबॉल फिरवणं. तर अशा जर काही गोष्टी तुम्ही रेग्युलर करत राहाल तर डोळे येण्याचा तसा म्हणजे त्रास तुम्हाला होणार नाही. बरोबर. मॅम, आपण ऋतूंबद्दलची चर्चा करत होतो. तर साधारण ऋतुसंधी, ऋतू विपर्यय आणि द्रष्टा म्हणजे काय आहे? तर ऋतुसंधी म्हणजे एक ऋतू संपून आपण दुसऱ्या ऋतूमध्ये प्रवेश करत असतो. म्हणजे त्या ऋतूत आता वर्षा ऋतूमधून आपण शरद ऋतूमध्ये जातो. आता हा जो कालावधी आहे आत्ता जो चाललेला तो ऋतुसंधी आहे. आणि ऋतुसंधीमध्ये जर तुम्ही अपथ्य केलं तर रोग होणं हे हमखास निश्चित ठरलेलं आहे. तर आता वर्षा ऋतूमध्ये जो काही आपण आहार विहार घेतोय, म्हणजे वर्षा ऋतूमध्ये साधारण आपण लसणाचा किंवा म्हणजे वात कमी करणाऱ्या द्रव्यांचा आपण वापर करतो. तर तो सोडून थोडं कमी करून शरद ऋतूमध्ये जे काही आपण आहार विहार घेणार आहोत ते सुरू करणं, हा ऋतुसंधीमध्ये करता येतो. त्याच्यानंतर अल्प आहार म्हणजे अगदी भरपेट न खाता जेवढी भूक आहे त्याच्या निम्म जर अन्न खाल्लं, व्यायाम व्यवस्थित केलात तर साधारण या ऋतुसंधीचा त्रास होत नाही. त्याच्यानंतर ऋतुसंधीनंतर एक आहे ऋतुविपर्यय. ऋतुविपर्यय म्हणजे काय, म्हणजे आता यावर्षी पावसाळा आपल्याला मे महिन्यामध्येच अनुभवता आला. आणि तो ग्रीष्म ऋतू होता, पण आपल्याला तिथे वर्षा ऋतूची लक्षणं दिसली. म्हणजे जे उष्णता होती ती म्हणजे त्याप्रमाणे जो आपला जो आहार आपण ठरवला होता तो जर तसाच ठेवला असता तर आपल्याला त्रास झाला असता. पण वर्षा ऋतूमध्ये तो म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे वर्षा ऋतूला जो आहार आवश्यक आहे तसा जर घेतला असता तर त्या ऋतुविपर्यायामध्ये आपल्याला त्रास झाला नसता.
ऋतुविपर्य म्हणजे थोडक्यात काय, जो ऋतू आहे त्याच्या विपरीत, म्हणजे आता उन्हाळ्यात पाऊस पडणं, पावसाळ्यात ऊन पडणं, हिवाळ्यामध्ये पाऊस पडणं, असा जो काही प्रकार असतो त्याला ऋतुविपर्य म्हणतात. आणि याला डील कसं करता येईल, जो काही म्हणजे त्या ऋतू जो चालू दिसतोय आपल्याला त्या ऋतूप्रमाणे आपला आहार विहार ठेवून आपण निरोगी राहू शकतो. आणि त्याच्यानंतर येते एक यमदंष्ट्रा. यम म्हणजे थोडक्यात म्हणजे यम म्हणजे आपण मृत्यूची देवता म्हणून यमाला बघतो. आणि दंष्ट्रा म्हणजे दाढ, यमाची दाढ असा तो शब्दप्रयोग का केलाय, कारण कार्तिक मास म्हणजे आत्ता आपला अश्विन चालू आहे, अश्विन कार्तिक पुढचा जो मास येईल त्याचे शेवटचे 8 दिवस आणि मार्गशीर्ष महिन्यातले 8 दिवस असे जो 16 दिवसाचा जो कालावधी असतो त्याला यमदंष्ट्रा म्हणतात. हा 16 दिवसाचा कालावधी सुद्धा रोगांना आमंत्रण देणारा कालावधी आहे. त्याच्यामुळे प्रामुख्याने आपल्याला आम्लपित्त किंवा फीवर किंवा गृध्रसी किंवा सायटिका अशी व्याधी आपल्याला खूप जास्त त्या कालावधीमध्ये बघायला मिळतात. म्हणजे असे सर्वे सुद्धा बरेच झालेले आहेत आणि प्रामुख्याने हे 3 व्याधी आपल्याला त्या कालावधीमध्ये आढळून येतात. तर ह्या यमदंष्ट्रेशी डील करण्यासाठी सुद्धा पुन्हा तोच मंत्र आहे आपला की कमी आहार करायचा, वेळेत जेवणं आणि व्यायाम हे तुम्ही जर व्यवस्थित ठेवलं तर या यमदंष्ट्रेचा सुद्धा तुम्हाला त्रास फारसा होणार नाही. बरोबर. प्रेक्षक हो, मॅम मी ऋतू आणि आपले शरीर याविषयी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. साधारणपणे 6 ऋतू हे वर्षामध्ये घडत असतात आणि 6 ऋतूंचा जो त्याची जी लक्षणं असतात किंवा त्याचे जे बेसिकली आपल्याला पाहायला मिळतात, जसं पावसाळा, वर्षा ऋतूमध्ये पावसाळा असतो, शरद ऋतूमध्ये उन्हाळा असतो किंवा ग्रीष्म ऋतूमध्ये तीव्र प्रकारचा उकाडा असतो, त्याचा आपल्या शरीरावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम होत असतो आणि त्या ऋतूनुसार आपल्याला आहार करणं खूप गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य हे तुम्हाला स्वस्थ राहण्यासाठी खूप उपयोगी आहे. या नियमांचे जर पालन केलेत तर साधारणपणे व्याधी होणारच नाहीत. आहाराचे नियम हे मॅमने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. तर आपण आता शरद ऋतूबद्दल आज चर्चा करणार आहोत. तर आता आपण मॅम शरद ऋतूमध्ये कोणकोणते बदल होतात? तर शरद ऋतूमध्ये वर्षा ऋतूनंतर शरद ऋतू येतो. वर्षामध्ये वाताचा प्रकोप झालेला असतो आणि शरद ऋतूमध्ये आपल्याला पित्ताचा प्रकोप दिसतो. तर शरद ऋतूला म्हणतानाच म्हणजे शरद ऋतूचं वर्णन करतानाच असं म्हटलंय की रोगाणाम शारदीच्या माता, म्हणजे सगळ्या रोगांना आमंत्रण देणारा असा हा ऋतू आहे. आणि आपण एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संस्कृतमध्ये असं एक शुभेच्छा दिली जाते की जीवेत शरदः शतम. तर आता हा शरद काय आहे, तर हा शरद ऋतू सगळ्या रोगांना आमंत्रण देणारा ऋतू आहे. असे 100 शरद ऋतू तुम्ही बघा, असा त्या शुभेच्छेमागचा मतितार्थ आहे. त्याच्यानंतर या ऋतूमध्ये साधारण नवरात्री आपण सेलिब्रेट करतो, कोजागिरी पौर्णिमा आपण सेलिब्रेट करतो. एक हंसोदक म्हणून एक आयुर्वेदामध्ये सांगितलं. तर हंसोदक म्हणजे काय, शरद ऋतूमध्ये ना एक अगस्ती ताऱ्याचा उगम होत असतो आणि तो अगस्ती तारा शीतलता खूप प्रदान करतो. म्हणजे शरद ऋतूमध्ये प्रामुख्याने आपल्याला पाणी कसं प्यायचं, तर ते हंसोदक प्यावं. म्हणजे सकाळी जे ऊन असतं त्याच्यामध्ये तापलेलं पाणी आणि त्याच्यानंतर रात्री चंद्राच्या शीतलतेमुळे त्यात शीतलता आलेलं असं पाणी, याला हंसोदक म्हणतात. आणि हे अमृताप्रमाणे, आता अमृत म्हणजे शब्दशः अर्थ असा अमृतासारखा घेण्याचं नाही आहे. अमृत म्हणजे काय म्हणू शकतो की ते हिलिंग प्रॉपर्टी आहे त्या पाण्यामध्ये, हंसोदकामध्ये. म्हणजे तुमचं जे काही रिपेअर, शरीराचं सेलचं रिपेअरिंग जे असतं ते खूप चांगल्या पद्धतीने हंसोदकामुळे होतं. तसंच कोजागिरी पौर्णिमेमध्ये आपण आटीव दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून मग ते पितो. म्हणजे एकूण उद्देश काय आहे की बाबा तुमच्या शरीरामध्ये शीतलता राहावी. काही प्रवाळ पिष्टीसारखे औषधं आहेत. आपल्याला एक फोन येतोय, आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. समीर आहेत कोल्हापूरवरून. हॅलो. हॅलो. हा समीर बोला, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझ्या ना आज कंटिन्युअस डोकं अर्ध दुखतं कंटिन्युअसली. तर शरद ऋतूमध्ये सध्या मी काय काळजी घ्यावी की जेणे माझं डोकेदुखी कमी होईल? ओके, धन्यवाद समीर सर. मॅम, अर्ध डोकं दुखणं म्हणजे हे कदाचित त्यांना उष्णतेचा त्रास असू शकेल. म्हणजे ॲसिडिटी होणं
किंवा त्यांच्या खाण्याच्या वेळा कदाचित नियमित नसतील, त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. तर त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या वेळा तुम्ही शेड्यूल करून घ्या. म्हणजे सकाळी साधारण 12-12:30 वाजता दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान करून घेणं. आणि उत्तम म्हणजे साळीच्या लाह्या उत्तम पित्तघ्न म्हणून मानल्या जातात. त्या नुसत्याच खाल्ल्या तर पोटातलं जे पित्त असतं ते त्या साळीच्या लाह्या शोषून घेतात आणि ते मला वाटते बाहेर टाकतात. किंवा दूध ते घेऊ शकतात. पण दुधाचं पण म्हणजे आता सध्या मार्केटमध्ये किती ऑथेंटिक दूध मिळतं हा सुद्धा प्रश्नच आहे. पण ते कोल्हापूरला राहत असतील तर त्यांच्या कुठे जवळपास गोशाळा वगैरे असेल जिथून उत्तम प्रकारचं दूध त्यांना मिळू शकत असेल तर ते घेऊ शकतात. कोकम सरबत, आवळ्याचं सरबत किंवा मुस्ता म्हणजे नागरमोथा घातलेलं पाणी ते दिवसभर पिऊ शकतायत. त्यांना धणे, जिरं, बडीशेप असं पाणीसुद्धा ते घेऊ शकतात दिवसभरामध्ये. आणि शक्यतो पापड, लोणची, तिखट हा प्रकार जो आहे ना हा त्यांनी टाळायला पाहिजे. आणि शरद ऋतूमध्ये प्रामुख्याने मधुर, कषाय आणि कटू रस म्हणजे कडू रसाचे पदार्थ, मधुर रसाचे पदार्थ आणि कषाय रसाचे पदार्थ ते घेऊ शकतात. मग आवळा हा सगळ्यात उत्तम काम करतो, मोरावळा चांगला काम करतो. तर अशा पद्धतीने ते आहारामध्ये ते ठेवू शकतात आणि रात्री जागरण त्यांनी टाळावं. ओके प्रेक्षक हो, मॅम खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वर्णन करतच आहेत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत शरद ऋतू, ऑक्टोबर हीट आणि घ्यावयाची काळजी. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्राची दळवी मॅम. प्रेक्षक ब्रेकला जाण्यापूर्वी आपण ऋतूंबद्दल माहिती घेतली. शरद ऋतूमध्ये होणारे बदल आणि आजार यांच्याबद्दलही मॅमनी सांगितलेलं आहे. ज्या वेळेला आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट करायचा वेळ येते त्यावेळेला बऱ्याच वेळेला ऋतूनुसार किंवा वेगवेगळ्या औषधी पद्धतींनुसार जो विचार केला जातो त्यामध्ये ऋतुहरितकी नावाचा एक प्रकार बऱ्याच वेळेला दिला जातो. तर मॅम ह्या ऋतुहरितकीबद्दल काय सांगाल? हरितकी या वनस्पतीचं वर्णन करताना असं सांगितलं की यस्य गृहात नास्ती माता तस्य माता हरितकी. म्हणजे हरितकी ही वनस्पती प्राणीमात्राचं मातेप्रमाणे संगोपन करणारी किंवा काळजी घेणारी आहे. तर अशी ही बहुउपयोगी हरितकी जी आहे ना ती प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या अनुपानाने दिली जाते. तर आता शिशिर ऋतूमध्ये पिप्पळी सोबत देतात, वसंतात मधासोबत देतात, ग्रीष्मात गुळासोबत देतात, वर्षामध्ये सैंधवासोबत देतात आणि शरद ऋतूमध्ये ती साखरेसोबत देतात. म्हणजे साखर सुद्धा ही पित्त कमी करणारी औषधी. आणि ही ऋतुहरितकी घेण्याचं कारण काय आहे की तुमची इम्युनिटी चांगली राहावी बेसिकली. म्हणजे कोणत्याही व्हायरस, बॅक्टेरिया या सगळ्या म्हणजे आयुर्वेदामध्ये कोणत्याही व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे व्याधी होतो असं नाही मानलं जात. तर तुमच्या स्त्रोतस, तुमचे दोषांच्या अवस्था याच्यामुळे ते व्याधी होत असतात. तर जसा मनुष्य प्राण्याला या जगामध्ये जगण्याचा अधिकार आहे तसा एक पेशी अमिबासारख्या प्राण्याला सुद्धा जगण्याचा तितकाच अधिकार आहे. त्यामुळे इम्युनिटी आपली जर चांगली असेल तर कोणत्याही व्याधीशी 2 हात आपण करू शकतो. आणि ही इम्युनिटी चांगली होण्यासाठी या हरितकीचा वापर प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या अनुपानासोबत करण्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्याचा सुद्धा आपण म्हणजे ह्या आता येऊ घातलेल्या शरद ऋतूमध्ये हरितकी शर्करेसोबत घेणं म्हणजे आता साधारण अर्धा चमचा हरितकी आणि अर्धा चमचा साखर असं आपण सकाळी रिकाम्या पोटी सुरू करू शकतोय. बरोबर. प्रेक्षक हो, चर्चा सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शिवानंद वसेदार निपाणीवरून. शिवानंद सर, तुमचा प्रश्न विचारा. हा, आता थंडी दिवस सुरू झाल्यानंतर भरपूर थंडी वाढली की आपण लोक काय करतो की गरम गरम वाफेदार चहा पिणे, कॉफी पिणे किंवा गरम पेय प्यायला बघतो. त्याचप्रमाणे काही गरम पदार्थ वगैरे खातो, जेवण वगैरे गरमच पाहिजे असं भाजच असते ते तोंडाला वगैरे, तरी सुद्धा आपण ते जेवतो. त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावर म्हणा किंवा आतड्यांना प्रॉब्लेम होऊ शकतोय काय?
मग आपण काय केले पाहिजे, तसं खाणे योग्य आहे का चुकीचं आहे, याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करावं असा माझा प्रश्न बघा मॅडम. ओके, धन्यवाद शिवानंद सर. आहार हा नेहमी गरमच खावा. म्हणजे आयुर्वेदामध्ये उष्णम स्निग्धम मात्रावत, म्हणजे उष्णच जेवण, जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा ते गरमच असावं, थंडगार जेवण करायचं नाही. आणि गरम जेवण जरी केलं तरी त्याचा त्यांनी जसं विचारलं की आतड्यांवर काही परिणाम होतो, तर तसं काही होत नाही. जेवण हे नेहमी गरमच घ्यायला पाहिजे. थोडक्यात काय सांगायचं की जेवण तयार झाल्या झाल्या तुम्ही खरं तर खाऊन घ्यायला पाहिजे. म्हणजे सकाळचं जेवण रात्री साधारणपणे चालू शकेल, म्हणजे आपण चालून घेऊ, पण एक रात्रीचा संस्कार उलटलेलं अन्न कधीही खा, म्हणजे पर्युषित अन्न म्हणतो त्याला, शिळं अन्न म्हणतो, तर ते शक्यतो खाऊ नये. पण जर शक्य असेल जेवण तयार झाल्या झाल्या खाऊन घ्या, म्हणजे आणि ते गरमच खावं. म्हणजे तुम्ही गरम चहा म्हणा, चहामध्ये गवती चहा आपल्याला मिळतो, ते जर टाकलं तर अजून त्याचा गुणसंवर्धन होतं त्या चहाचं. बरोबर. प्रेक्षक हो, मॅम मी ऋतू हरितकीबद्दल खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आहे. हरितकी म्हणजे हिरडा, की जो आपल्याला कोणत्याही सर्वसाधारण पण आयुर्वेद औषधं मिळणाऱ्या शॉपमध्ये मिळून जाईल. वेगवेगळ्या ऋतूनुसार जर तुम्ही तो हिरडा वेगवेगळ्या द्रव्यांबरोबर घेतला तर तुमची इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती खूप चांगल्या पद्धतीने वाढते आणि ऋतूमध्ये होणारे जे आजार आहेत ते कमी करण्यासाठी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. हरितकीची स्लाइड हवी तर दाखवूया परत. हो मॅम, दाखवू शकतो आपण ऋतू हरितकी. प्रेक्षक हो, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि घरच्या घरी हा जो उपाय आहे तो तुम्ही घरामध्ये सगळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करू शकता. मॅम, आता मला असं विचारायचं आहे की शरद ऋतूमध्ये स्पेसिफिकली कोणते आजार होतात, त्याच्याबद्दल काय सांगाल? शरद ऋतू शारदीच्या माताच म्हटले, सगळ्या रोगांना आमंत्रण देणारा हा ऋतू आहे. आणि प्रामुख्याने पित्ताचा प्रकोप असल्यामुळे पित्ताशी निगडीत जे काही व्याधी आहेत ते आपल्याला या शरद ऋतूमध्ये बघायला मिळतात. मग जसं स्किन डिझीज आहेत, म्हणजे किंवा उबाळू येतात, विद्रधी ॲप्सिस सारखे काही जणांना फोड येतात शरीरावर, पिंपल्स येतात, खालित्य म्हणजे केस गळणं सुद्धा या ऋतूमध्ये आपल्याला जास्तीत जास्त दिसतं. युरिनरी इन्फेक्शन होणं, फीवर म्हणजे डेंग्यू सारखे वगैरे फीवर सुद्धा या ऋतूमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेले दिसतात. पित्ताशी निगडीत हातापायांची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, जसं आता आपल्याला प्रश्न विचारला गेला डोळ्यांच्या संदर्भातला, तर हे कंजंक्टिव्हायटिस वगैरे हे सगळे आजार आपल्याला प्रामुख्याने शरद ऋतूमध्ये बघायला मिळतात. ॲसिडिटी आहे, युरिन इन्फेक्शन आहे, लघवीच्या ठिकाणी जळजळ होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ऋतूमध्ये पाहायला मिळतात. बरोबर. प्रेक्षक, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार मंगलताई. मला असं विचारायचं की उसाचा रस जो आता गुराळ चालू असतो तो उसाचा रस पिलेला कितपत योग्य, आणि रात्रीच्या वेळेला जे लग्न कार्याचं जे जेवण असतं तर ते जेवल्यानंतर त्रास होऊ शकतो का? 11 वाजेपर्यंत जेवण चालतात लग्न करायच्या वेळेला. धन्यवाद मंगलताई, तुमचा प्रश्न कळलेला आहे. उसाचा रस निश्चितपणे घेऊ शकतो आपण या कालावधीमध्ये. आणि लग्नाच्या जेवणाचं म्हणजे रात्री 11 वाजता वगैरे जेवण म्हणजे तर ते आपल्याला खाणं भाग असतं, तिथे गेलो असतं कारण आग्रह असतो. तर मग अशा वेळेला काय करायचं, ते जे काही खाल्लेलं आहे रात्रीचं ते दुसऱ्या दिवशी मग लंघन करून टाकावं. म्हणजे जर आपण रात्री एवढ्या उशिरा खात असू तर दुसऱ्या दिवशी पूर्णपणे लंघन करावं. म्हणजे कारण एवढं रात्री 11-12 वाजता खाल्लेलं जेवण सकाळी 8-9 वाजेपर्यंत पचत नाही, कारण त्याचं मेटाबॉलिझम जे शरीराचं असतं, पचनशक्ती जी असते ती रात्री कमीच असते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी लंघन करणं. मग त्या लंघन कसं करावं? ज्यांना पूर्णपणे उपाशी राहता येत असेल त्यांनी उपाशी राहावं, पण ज्यांना थोड्या थोड्या वेळाने खायची सवय आहे त्यांनी मग फळं घ्यावीत किंवा मुगाचं वरण घ्यावं, पातळ डाळीची खिचडी खावी, गरम पाणी प्यावं, पण शक्यतो दुसऱ्या दिवशी लंघन करावं. म्हणजे त्या लग्नाच्या जेवणाने जे काही दुष्परिणाम शरीरावर होणार आहेत ते नलिफाय होतील या गोष्टींमुळे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत शरद ऋतू, ऑक्टोबर हीट आणि घ्यावयाची काळजी. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्राची दळवी मॅम.
ब्रेकला जाण्यापूर्वी आपण शरद ऋतूमध्ये कोणकोणते आजार होऊ शकतात याबद्दलची माहिती घेतलेली होती. पण मॅम, शरद ऋतूचा शरीरावरती कसा परिणाम होतो किंवा शरद ऋतूमध्ये शरीरामध्ये काय बदल होतात आणि त्याची कशी लक्षणं दिसतात याबद्दल थोडंसं सांगाल का? आता पित्ताचे विकार म्हणजे ॲसिडिटी, म्हणजे आम्लोदगार, आंबट ढेकर येणं, जळजळ होणं किंवा शरीरावर असे उबाळू येणं, त्यात पस होणं, अशा काही गोष्टी दिसू शकतात. पुन्हा तळव्यांची, हातापायाची जळजळ होणं, डोळ्यांची जळजळ होणं. मग आता ह्याच्यासाठी आपण उपाय म्हणजे पादाभ्यंग एक सांगितलेलं आहे. म्हणजे काशाच्या वाटीने तेल लावून काशाच्या वाटीने चोळलं तर ती उष्णता चांगल्या पद्धतीने शोषून घेतली जाते, बाहेर शरीराच्या बाहेर टाकली जाते. किंवा जसं मगाशी त्यांनी प्रश्न विचारलेला आपल्याला की डोळ्यांची जळजळ याच्यासाठी उपाय. मग कैलास जीवन म्हणून, म्हणजे मी काही ब्रँडिंग काही करत नाही आहे, पण शक्यतो कैलास जीवन, शतधौत घृत याचा लेप जर आपण डोळ्यांभोवती केला किंवा काकडीचे काप जे आहेत ते डोळ्यांवर लावले, दुधाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवल्या किंवा गुलाबजलाच्या पट्ट्या ठेवल्या तर त्याने सुद्धा उष्णता बऱ्यापैकी शरीराच्या बाहेर काढायला मदत होते. त्याच्यानंतर खालित्य म्हणजे केस गळणं हा प्रकार सर्रास आपल्याला या शरद ऋतूमध्ये दिसतो. मग त्याच्यासाठी काय करावं तर शिरोभ्यंग, म्हणजे ब्राह्मी किंवा केश कोणत्याही तेलाने उत्तम पद्धतीने अगदी हलक्या हाताने केसांना तेल लावून डोक्याची मालिश करणं हा सुद्धा एक प्रकार आपण करू शकतो. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे युरिन इन्फेक्शन, फ्रिक्वेंट युरिनेशन किंवा लघवीच्या ठिकाणी जळजळ होणं, हे सुद्धा लक्षण आपल्याला शरद ऋतूमध्ये दिसतात. मग त्याच्यासाठी काय करायचं तर धणे जिऱ्याचं पाणी हे उत्तम काम करतं किंवा कोथिंबीर घातलेलं पाणी हे उत्तम काम करतं. ज्वारीच्या लाह्यांची पेज हे उत्तम औषध आहे त्याच्यावर. कुरडूची भाजी समजा कुठे मिळाली, म्हणजे आता शहरामध्ये शक्यतो मिळणं, पण खेडेगावामध्ये आपल्याला कुरडूची भाजी वगैरे मिळू शकते, तर त्या कुरडूच्या भाजीचा सुद्धा चांगला फायदा आपल्याला मूत्र व संस्थानाच्या विकारांमध्ये आपल्याला दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, शरद ऋतूमध्ये अल्प भोजन करायला सांगितले, म्हणजे जितकं तुमची कॅपॅसिटी आहे त्याच्या निम्मच जेवायला सांगितले. आणि आयुर्वेदामध्ये एक सुभाषित आहे, म्हणजे अश्विनी कुमार हे ना देवतांचे वैद्य मानले होते. तर त्या पृथ्वीवरचे 2 अश्विनी कुमार कोण आहेत तर सगळ्यात पहिलं म्हणजे मित आहार म्हणजे कमी खाणं आणि भरपूर व्यायाम. हे 2 पृथ्वीवरचे अश्विनी कुमार मानलेले आहेत. म्हणजे देवांचे वैद्य जसे त्यांना निरोगी राहण्यासाठी मदत करतात, तसे हे पृथ्वीवरचे आपले वैद्य आहेत, मित आहार आणि भरपूर व्यायाम. तर हाच नियम शरद ऋतूमध्ये सुद्धा लागू आहे. नंतर लोणची पापड जी काही प्रकार आहेत, म्हणजे खूप खारवलेले, खूप तेलकट असे पदार्थ या ऋतूमध्ये टाळायला पाहिजेत. खूप छान. प्रेक्षक मॅमने सांगितलेलं आहे की शरद ऋतू हा जो आहे ह्याच्यामध्ये पित्ताचा प्रकोप खूप प्रमाणामध्ये होत असतो आणि त्यामुळे पित्ताशी रिलेटेड जे आजार आहेत, जसे की तुमचे पचनाचे आजार आहेत, त्याचप्रमाणे शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते आणि त्यामुळे मग शरीरावरती फोडा येणं, पुटकुळा येणं, त्याचप्रमाणे लघवीच्या जागी जळजळ होणं, लघवी करताना त्रास होणं, केस गळणं, हे जे उष्णतेमुळे होणारे जे आजार आहेत ते या ऋतूमध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. त्यासाठी जर काही चिकित्सा करायची असेल तर मॅमने सांगितलं आहे की शीत पदार्थांचा, जसं कोथिंबीर आहे, धने आहे, जिरे आहे, या शीत पदार्थांचा तुम्ही आहारामध्ये समावेश करून घेऊ शकता आणि ह्याचा जो प्रभाव आहे उष्णतेचा हा तुम्ही कमी करू शकता. मॅम, शरद ऋतूमध्ये आहार आणि विहार याबद्दल आपण बोलत होतो, तर शरद ऋतूमधला एक आहार म्हणजे सगळ्यांना तो लागू होईल असा आहार आणि विहार कसा असावा? ठीक आहे. आता एक डूज अँड डोंट्स आपण बघू शकतो. तर जसं शरद ऋतूमध्ये स्वीट, बिटर आणि ॲस्ट्रिंजंट म्हणजे गोड, कडू आणि कषाय रसाचे जे काही पदार्थ आहेत ते सगळ्यात उत्तम मानलेले आहेत. त्याच्यानंतर चंद्रप्रकाशात फिरायला सांगितलेलं आहे, म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर चंद्रप्रकाशात फिरण्याचं एक आपल्याला मार्गदर्शन तिथे केलेलं आहे. धणे जिरं बडीशेपचं पाणी सांगितलं आहे, नागरमोत्याचं पाणी सांगितलेलं आहे, आवळ्याचं पाणी, म्हणजे आपण शक्यतो एक अल्कलाईन वॉटर बहुतांशी लोक पित असतात सकाळी, म्हणजे त्यात लिंबू,
पुदिना, तुळसपत्र असे सगळं टाकून पाणी पित असतात. पण शरद ऋतूमध्ये नागरमोथ्याचा त्याच्याऐवजी नागरमोथ्याचा वापर करू शकतो. आवळ्याची कापं त्याच्यामध्ये टाकू शकतो किंवा आवळ्याची भरड किंवा चूर्ण टाकून ते पाणी पिऊ शकतो. वाळ्याचं पाणी पिऊ शकतो आपण. कोकम सरबत, वाळा सरबत, आवळा सरबत, सब्जा घातलेलं पाणी आपण रेग्युलर यूज त्याचा करू शकतो. त्याच्यानंतर खरजूर मंथ म्हणून एक पथ्यकल्पना आहे, जे प्रामुख्याने डेंग्यू जेव्हा पेशंटला होतो ना तेव्हा एक एनर्जी ड्रिंक म्हणून आपण त्यांना देऊ शकतो. ह्या खरजूर मंथामध्ये काय काय आहे तर खजूर आहे, काळ्या मनुका आहे, डाळिंब आहे, आवळा आहे, कोकम आहे. तर हे सगळं मिक्सचर एक 3 ते 4 तास भिजवून ठेवायचं आणि जेव्हा प्यायचं असेल तर ते व्यवस्थित कुस्करायचं. ते गाळून न घेता त्याच्या सकट घेतलं तरी चालेल. हे खूप उत्तम एनर्जी ड्रिंक म्हणून आपण या शरद ऋतूमध्ये किंवा ऑक्टोबर हीटमध्ये घेऊ शकतो. तर काय करू नये याच्यामध्ये तर काय कोणती चव, आता जसं आपण शरद ऋतूमध्ये बघितलं की कडू, गोड आणि कषाय रसाचं, तर टाळायचं कोणता रस तर आहे तिखट, खारट आणि आंबट. ह्या 3 रसांचं सेवन शक्यतो करू नये. आंबट आवळा जरी असला तरी तो उत्तम पित्तघ्न असल्यामुळे तो आवळा चालू शकेल, पण बाकी लिंबू वगैरे यासारखे जे पदार्थ आहेत त्यांचा उपयोग टाळावा. लोणची पापड जर तुमचं खाण्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त असेल तर ते टाळायला सांगितलेलं आहे. पुन्हा रात्री जागरण सुद्धा पित्ताचा प्रकोप करणार आहे, त्याच्यामुळे रात्री जागरण नको. दिवास्वापामध्ये काय होतं की शरीरातलं कफ वाढवलं जातं, तर तो दिवास्वाप फक्त ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये फक्त घेऊ शकतो, पण शरद ऋतूमध्ये आपण दिवास्वाप घेऊ नये असं सांगतो. त्याच्यानंतर दही प्रकार आहे ना, तो बहुतांशी लोकांमध्ये रोजच्या जेवणामध्ये असतो. तर शक्यतो दही, ताक, पनीर या पदार्थांचा सेवन जे आहे ना या ऋतूमध्ये पूर्णपणे बंद केलं तर दही म्हणाल तर लोकांचा असा गैरसमज असतो की दही बाबा थंड आहे, पण त्याला हिमस्पर्शी सांगितलंय, म्हणजे फक्त स्पर्शाला थंड येते, शरीरामध्ये तो उष्णता वाढवण्याचंच काम करतो. आणि अभिषंधी सांगितलंय, म्हणजे शरीरातले स्त्राव वाढवण्याचं काम करतो. ताकाचा सुद्धा त्याचा गुणधर्म जरी थोडा वेगळा असला तरी सुद्धा तो उष्णच आहे ताक सुद्धा. पनीर हे रक्तदुष्टी करणारं आहे, त्यामुळे दही, ताक, पनीर, लोणची, पापड, फर्मेंटेड फूड म्हणजे इडली, डोसा, ढोकळा किंवा बेकरीचे पदार्थ जे आहेत, पाव, बिस्किटं, खारी, ह्याचा वापर सुद्धा या ऋतूमध्ये अत्यल्प असलेला उत्तम आहे. त्याच्यानंतर मद्य, म्हणजे जे रेग्युलर अल्कोहोल घेणारी मंडळी आहेत तर त्यांनी सुद्धा ह्याचा वापर न केला तर उत्तम आहे, पण अगदीच सवयीचं असेल तर त्याच्यात भरपूर सारं पाणी मिसळून डायल्यूट करून ते घ्यायला पाहिजे. अल्कोहोल हे निषिद्धच सांगितलेलं आहे, पण ज्यांची सवय आहे तर ह्या ऋतूमध्ये त्यांनी अशा पद्धतीने ते अल्कोहोल घेऊ शकतात. कोणतंही अल्कोहोल हे पित्त वाढवणारच आहे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत शरद ऋतू, ऑक्टोबर हीट आणि घ्यावयाची काळजी. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर प्राची दळवी मॅम. मॅम, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी शरद ऋतूमध्ये घ्यावयाचा आहार या विषयावर डिस्कशन करत होतो. तर साधारणपणे कुठलाही आहार हा त्या ऋतूमध्ये होणारे जे आजार आहेत त्यांना कमी करण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कारणीभूत असतो. तर शरद ऋतूचा ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला पित्ताचा प्रकोप असतो, तर मग भाज्या आणि फळे यांचा जो अंतर्भाव केला जातो तर ते कशा असावेत? आपण एक स्लाईड आहे, ती स्लाईड बघूया. नक्कीच. वेगवेगळे बायफर्केशन करून दिलेले आहेत. तर भाज्या कोणत्या या ऋतूमध्ये सगळ्यात उत्तम तर कोहळा, लाल भोपळा, दुधी, पडवळ, दोडकं, घोसाळं, कांदा, म्हणजे ह्या झाल्या फळभाज्यांमधल्या. कारल्याचा सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने वापर आपण या ऋतूमध्ये करू शकतो, कारण कारलं हे चवीला कडू आणि उत्तम पित्तघ्न काम करणार आहे, त्याच्यामुळे तोंडली चालेल. केळफुलाची भाजी, आता जिथे अवेलेबल असतील केळफूल तर तिथे कच्च्या केळ्यांची भाजी किंवा कच्च्या केळ्यांची कापं वगैरे याचा सगळा उपयोग आपण आहारामध्ये करू शकतो. तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजे पालेभाज्या, तर पालेभाज्यांमध्ये सगळ्यात उत्तम म्हणजे तांदूळजा
किंवा चवळीची जी पालेभाजी असते ती लाल माठ, हिरवा माठ, कांदापात चालेल, पालक चालेल, अशा पद्धतीने आपण हिरव्या पालेभाज्यांचा वापर करू शकतो. हिरव्या पालेभाज्या करायला कसं, म्हणजे आता सुश्रुत संहितेमध्ये एक असा संदर्भ आहे की पालेभाज्या तुम्ही कशा खायला पाहिजे. वर्षा ऋतूमध्ये पालेभाज्या वर्जच करायला सांगितलेल्या आहेत, पण या ऋतूमध्ये आपण पालेभाज्या खाऊ शकतो. पण ते कसं खायचं आहे की बाबा आधी पालेभाज्यांना उकळायचं आहे, त्याच्यानंतर त्याचा रस काढून टाकायचा आहे आणि नंतर त्याला आपली रेग्युलर फोडणी देऊन अशा पद्धतीने त्या पालेभाज्या खाल्ल्या गेल्या तर त्याचा जास्त चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो. फळ आणि ड्रायफ्रुट्समध्ये डाळिंब आहे, द्राक्ष आहे, सीताफळाचा आता सीझन आहे तो खाऊ शकतो, चिकू आहे, केळी आहेत, नारळाचं पाणी घेऊ शकतो किंवा नारळ जरी खाल्ला तरी. सुक्या मेवामध्ये अंजीर आहे, पिस्ता आहे, काळ्या मनुका आहे. तर ह्या जसं आपण मुस्ता, नागरमोथा किंवा आवळा घालून केलेलं पाणी सांगितलं तसं काळ्या मनुका भिजवत ठेवून सुद्धा त्याचं पाणी उत्तम पित्तघ्न काम करणार आहे. खजुराचा वापर आपण करू शकतो. धान्यांमध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी आहे, मूग, मसूर, जव याचा मुबलक प्रमाणात आपण वापर करू शकतो. दुधामध्ये सांगितलं तसं दूध, तूप आणि नवनीत म्हणजे लोणी, पांढरं लोणी, या 3 गोष्टींचा मिल्क प्रोडक्टचा वापर करू शकतो. मग मागच्या स्लाईडमध्ये जसं सांगितलं दही आहे, ताक आहे, पनीर आहे, तर ह्याचा शक्यतो वापर टाळलाच पाहिजे आपण. हा एक चार्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर शरद ऋतूमध्ये काय गोष्टी खायच्या तर ह्याचे वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग म्हणजे रेसिपी करून तुम्ही खाऊ शकताय. बरोबर. प्रेक्षक हो, आयुर्वेदामधली एक सगळ्यात अत्यंत महत्त्वाची चिकित्सा असते ती म्हणजे पंचकर्म. औषधांसोबतच आपण पंचकर्माचा खूप चांगल्या पद्धतीने रोगांचे कंट्रोल ठेवण्यासाठी उपयोग करू शकतो. तर मॅम, स्पेसिफिकली शरद ऋतूमध्ये कोणकोणते पंचकर्म केले जातात आणि त्याची थोडक्यात प्रोसिजर कशी असते? आता आपण आत्तापर्यंतच्या चर्चेमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की शरद ऋतू म्हणजे पित्त प्रकोपाचा काळ. बरोबर. तर पित्तासाठी सगळ्यात उत्तम चिकित्सा म्हणजे शोधन उपक्रमामध्ये विरेचन हे सांगितलेलं आहे. विरेचन म्हणजे आपण काही औषधी द्रव्य देऊन संडासच्या वाटेत दोष बाहेर काढले जातात. पण त्याच्या आधी 5 ते 7 दिवसाचं घृतपान असतं. घृतपान म्हणजे तिथे तूप दिलं जातं. ते 7 दिवसाचं तूप घेतल्यानंतर बाह्य स्नेहनस्वेदन असतं, म्हणजे मसाज करून स्टीम देऊन त्याच्यानंतर तुम्हाला रेचनाची औषधं दिली जातात. आणि रेचनाची औषधं दिल्यानंतर साधारण 10-12 वेग येऊन गेल्यानंतर पूर्ण मायन्यूट सेल लेवलपर्यंत तुमची शरीरशुद्धी झालेली असते. आणि ही शुद्धी झाल्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा पिरियड जो असतो एक 7-8 दिवसाचा, तो म्हणजे संसर्जन क्रमाचा. म्हणजे आपण हे शोधन झाल्यानंतर लगेच नॉर्मल जेवणावर येत नाही, तर हळूहळू तो जेवणाचा भाग वाढवला जातो. मग पहिल्या दिवशी भाताची पेज असेल, मुगाचं वरण असेल, पातळ मुगाच्या डाळीची खिचडी, मग भाजी भाकरी आणि मग संपूर्ण जेवण, असा हळूहळू आपण त्या नॉर्मल जेवणावर येत असतो. तर या सगळ्या कालावधीसाठी साधारणपणे 14 ते 15 दिवस लागतात. जर आता इतका वेळ समजा एखाद्याकडे नसेल तर आपण शंख प्रक्षालन म्हणजे योगशास्त्रामध्ये एक शंख प्रक्षालन म्हणून क्रिया सांगितली आहे, त्याचा सुद्धा आपण अंतर्भाव या आता जो ऋतुसंधीचा काळ आहे त्याच्यामध्ये आपण शंख प्रक्षालन करून दोष जर बाहेर काढले तर पुढे शरद ऋतूमध्ये उद्भवणारे विकार आहेत ते होऊच नाही शकणार. तर शंख प्रक्षालन म्हणजे काय असतं की आदल्या दिवशी साधारण सूर्यास्ताच्या वेळेला जेवण करायचं असतं आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी 2-3 ग्लास जेवढं शक्य असेल तेव्हा मीठ घालून पाणी पितो. आणि काही क्रिया असतात, म्हणजे भुजंग क्रिया असते, ताडक्रिया असते, कटिचक्र क्रिया असते, कटिवक्र क्रिया, उदरमर्दन क्रिया, ह्या करायला लागतात. आणि ह्या केल्यानंतर काय होतं, मलाचे वेग येतात आपल्याला. मग पहिल्या वेगामध्ये जो स्टूलचा पार्ट असतो तो पडून जातो. त्याच्यानंतर परत हे एकदा मलाचा वेग आल्यानंतर पुन्हा पाणी प्यायचं असतं 3 वेळा, तर 3 ते 4 ग्लास. आणि अशा पद्धतीने जसं पाणी प्यायलेलं असतं तसं मलमार्गातून बाहेर नाही होत तोपर्यंत आपण ते शंख प्रक्षालन करू शकतो. म्हणजे हा सुद्धा. आणि रक्तमोक्षण हे सुद्धा एक पंचकर्माचा उत्तम म्हणजे उपक्रम आहे जो आपण शरद ऋतूमध्ये करू शकतो. प्रेक्षक हो, मॅमने आपल्याला शरद ऋतूमध्ये पाळावयाची जी ऋतुचर्या आहे ती खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेली आहे. वातावरणामध्ये होणारे बदल हे तर अनिवार्य असतात, ते आपण टाळू शकत नाही. पण वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांचा जो काही आपल्या शरीरावर परिणाम होतो
त्याला आपण योग्य आहार विहार, त्याचप्रमाणे योगा प्राणायाम यांसारखे उपक्रम करून त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे एक नैसर्गिक जीवन पद्धती आणि आयुर्वेदाचे आचरण करून आपण ह्या सारख्या ज्या छोट्या मोठ्या आजार आहेत यांना नक्कीच नियंत्रणमध्ये ठेवू शकतो. मॅम, आज आपण इथे आलात आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं शरद ऋतूबद्दल. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावरती. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.